चिकन चिकनची भाजी बोलतात तिकडे, आम्ही कालवण बोलतो. सख्या बहिणी आहेत म्हणून सांगा तुम्ही. झाली आहेत तर भेट पण झाली नसती, मी आणायला गेली म्हणून. आणि आज तुम्ही बघितलं असेल मस्त चिकन बर्गर खाल्लं होती, ते पण इच्छा पूर्ण झाली. ते हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. सो आजचा जो दिवस आहे आपल्या सर्वांसाठी मस्त जाऊ दे. आणि आता रात्रीचे वाजले 8:30 आणि हा वेगळ्या व्लॉगला सुरुवात केली आहे, कारण खूप मोठे मोठे व्लॉग होत आहेत आणि वहिनी आली आहे. सो आमचा तर दिवस आजचा चांगलाच गेलाय, थोडासा म्हणजे धावपडीत गेला. हुकारे काय देते तू? त्यांच्याशी पण बोलत आहे बरं मी सगळ्यांसोबत. तर म्हणजे आजचा तर दिवस मस्त चांगला गेलाच आमचा, म्हणजे धावपडीत गेला पण मस्त वाटला, छान. सो मग नंतर मग घरी आले. आता त्याच्यानंतर काही दाखवलं नाही, कारण आपला मोबाईलचा स्टोरेज फुल झालेला. सो त्यामुळे मग नंतर काही जास्त व्हिडिओ करता आलं, म्हणजे शूटच करता आलं नाही. सो आलो त्यानंतर घरी, मग वहिनीने आंघोळ वगैरे केली, नाश्ता पाणी झाला. आम्ही मग सियाला, माझं पण घरातून निघतच नव्हता पाय. सियाला इथेच 6:20 काहीतरी झाले. आणि मग नंतर सियाला सोडलं क्लासला आणि मग परत आली. आता ते परत हे पण करून आली, आपलं काय फूट मसाज ते पण करून आली. आणि आता घरी आले आणि आता मी पण फ्रेश झाले जरा. आता पट्टापट जेवणाला लागतो, कारण चिकन पण आता घरी आणून दिलं. तो आमचा ओळखीचाच आहे, तर तो घरीच आणून देतो, त्याला सांगितलं येतच, तर त्यांनी घरी पण आणून दिलं. तर आता पट्टापट आता अर्ध्या तासात वहिनी बोलते जेवण कधी बनवाल, आणि आता जेवणाला लागली की आता बघा कशी अर्ध्या तासात. आणि वहिनीला म्हटलं डाळ भात भाजी हे बाकीचं सगळं तर बनवायचंच आहे, पण चिकन बनवायचं आहे. चिकन म्हटलं वहिनी तुम्ही बनवा. तर पायल काय बोलते, लगेच कामाला लावलीस काय बोलते, आल्या आल्या अशी बोलायला लागली. तर म्हटलं नाही ग तसं नाही, पण ते गावची वाईब्स यायला हवी, गावचं जेवणाची टेस्ट यायला हवी, ते वेगळंच वाटतं गावचं जेवणाचं. म्हणून म्हटलं वहिनी तुम्हीच बनवा असं. तर वहिनी बोलल्या ठीक आहे चालेल, चिकन बनवते, बाकी सगळं भाकरी भात वगैरे सगळं मी करते. म्हटलं बाकीचं फक्त तेवढं तुम्ही करा, म्हटलं हो ना करत येतं. आणि वहिनी खरं अक्षरशः अशा बोलायला लागल्या, बापरे मोठी गर्दी बाबा, मुंबईत मोठी गर्दी, आणि काय हे गती होत आहेत बाबा, आमच्या मोठ्या गती होत आहेत अशी बोलायला लागली. ना आली त्याच दिवशी, परवाच्या दिवशीच मी जाणार होती, परवाच्या दिवशीपासून. पण तुम्ही बघत आहात सारखं लगातार कुठे ना कुठे सारखं माझं चालूच आहे, एवढी धावपळ. आणि म्हणूनच माझा कालचा तोच विचार होता की काल डायरेक्ट आता ठाण्यावरून डायरेक्ट दादरला जावं वहिनीला आणायला, पण मग ते एवढा थकवा होता ना, एवढा म्हणजे खूपच. आणि आज तुम्ही बघितलं असेल मस्त चिकन बर्गर खाल्लं सकाळीच, तर एवढं एनर्जी झाली. आता परत चिकन खाणार. कोणाचा गुरुवार आहे सांगा, आपलं नाही आहे, आम्ही मस्त चिकन खाऊन यायशिवाय आहे ना वहिनी. मग आम्हाला नाही दिवस आम्ही पाडत आहे ना पाहिजे, आम्ही कोणता दिवस पाडत नाही, काय नाही, आम्ही मस्त चिकन खातो. चिकन मटन नॉनव्हेज आम्हाला कोणत्याही दिवशी चालते. सो चला आता आम्ही पटापट आवरून घेतो ना. अजून एक सांगते, म्हणजे माझी मावस वहिनी आहे बरं का, मागच्या तुम्ही व्लॉग मध्ये बघितलं असेल निष्ठीला गेलेली, तर त्याच वहिनी आहेत ह्या, तेव्हा ते व्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच असेल. आणि परत आता अजून सांगते, गावच्या लोकांबरोबर आले, ते एकट्याच आले आहेत, तर भेट पण झाली नसते, मी आणायला गेली म्हणून. आणि परत एक सांगते, यांची बहीण येणार आहे, आता इथे कुर्ल्यालाच राहते ती, लीलावती हॉस्पिटलला आहे, काम करते, तर ती आता येणार आहे, तर मग तिची पण भेट करून दे, ठीक आहे. सो चला आता आम्ही पहिले जेवणाला लागतो. व्लॉगिंग आहे, व्लॉग करते मी. आली बघा पल्लवी, काय पल्लवीच नाव आहे तुझं? हा पल्लवी. हे बघा आता इकडे या बरं वहिनी, या इकडं. सूरजचा फोन ठेव म्हणा, आता तू ठेव म्हणा, ठेव तू फोन ना तर सूरज. हा युट्यूबवर ब्लॉग बनवते ना. हा तर हीच आहे बघा, कुर्ल्याला राहते. नाही बंद करा गॅस, तो गॅस बंद करा. पा आता काय झालं सांगते. अरे तुम्ही बसा ना, इथं बसा म्हणते तर. इकडे बा दोघ्या बहिणी, कोणाला वाटेल काय दोघे सख्या बहिणी आहेत म्हणून सांगा तुम्ही. बघ असं आहे, ही लीलावती हॉस्पिटलला आहे. काय काम करते का तू? इंट्रोडक्शन दे ना थोडस. आपलं मुंबईलाच राहते, कुठं राहते? कुर्ल्याला राहते ना. अच्छा हा. आणि ही वहिनी कोणाला वाटेल दोघ्या बहिणी आहेत सख्या सांगा. ही लहान होती तेव्हा मी बघितलेलं, तेव्हा कशी दिसत होती ती, लहान होते. आता मुंबईत जेवण बनवत आहे पटापट. चला इकडे सुरत नाही, पण माझा ब्लॉग चालू आहे, सुरत ब्लॉग चालू आहे. चला वहिनीच्या हातची चिकनची भाजी बोलतात तिकडे, आम्ही कालवण बोलतो. सो इकडे तेल घातले वहिनीने आणि तेजपत्ता, आणि आता इकडे टमाटर आणि कांद्याची पात बघा.
आणि इथे केली आहे लसूण अद्रकची पेस्ट. आणि इथे काय काय मसाला घातले ते पण सांगते. कांदा, परत थोडंसंच खोबरं, आपलं जे सुकं खोबरं असतं ना, बिलकुल 2-3च टाकले त्याच्यात. आपण जास्त टाकतो पण इथे 2-3च टाकले. परत शेंगदाणे टाकले 2-3, धने, अजून काय काळी मिरी टाकल्या वहिनी, काळी मिरी, जिरं, परत मोहरी टाकली थोडीशी. आणि थोडीशी काय आपली जे जिरं झालं ते हे नाही का, काय आपले फुलं नाही का असतात ते कर्णफुलं, चक्री फुल बोलतात इकडे, ते टाकले बस. आणि ते भाजलं आणि मिक्सरला वाटलं बघा. आणि आता इथे लसूण अद्रकची पेस्ट टाकली हे बघा, आज वहिनीच्या हातची. आणि तिकडे सगळं डाळ भात जिरा राईस केला, तिकडे कांद्याच्या पातीची भाजी केली, सगळं झालंय. आणि आमच्या इकडे चिकनमध्ये टमाटर टाकतात बरं का. आणि इकडे आता भाकरीचं पीठ पण मळून करून का. आता तुम्हाला एवढंच दिसेल, एवढंच नाही आहे, इथे पण आहे बघा. पेस्ट करून काय हां टाका का टमाटरचा पेस्ट करू का म्हणलं. बघा तुम्हाला कसं करायचं तसं, तुम्ही कसं करता गावी तसं बघा. असं हे सगळं चालू आहे बघा. म्हटलं बाकी सगळं मी आवरलंय, म्हटलं तेवढं चिकन तेवढं करा. वहिनी मला बोलायला लागल्या की तुम्ही तर पटापटच करता सगळं जेवण तर. हा ना वहिनी, कसं केलं सांगा बरं, फास्ट केलं की नाही. एकदम फास्ट केलं. हा 15 मिनिटं सगळं आवरलं. आता लाईट गेली म्हणून मध्येच लाईटीने प्रॉब्लेम केला हा ना. मग आता जशी लाईट आली तसंच पहिलं मिक्सरचं काम करून घेतलं आधी. चला आता ते मसाला पण यामध्ये घातले, चांगला शिजू द्यायचा आता. आणि मग तिखट मीठ हळद जे काय ते टाकायचं. बघा वहिनीने ना असला भारी हा असा म्हणजे मसाला आहे ना, एवढा शिजू दिला ना, सारखं फिरवत आहेत सारखं, एवढा शिजू दिला. आपण एवढा वेळ वाटच बघत नाही, थोडंसं तेल सुटलं की झालं. कमीत कमी किती 15 मिनिटं तरी हलवता नाही का. मग मगापासून आता गरम मसाला हळद मीठ तिखट बस एवढंच. आता सगळा पसारा आहे, सगळं आवरून घेते जरा पटापट. मसाला तेवढाच टाकता का जास्त टाकता तुम्ही. कोणता मसाला. हा तुम्ही टाका ना तुमच्या मनाने. आता तुमच्या मनाने. मी गावाकडला आमचा असा मसाला नाही. हा कसा राहते एव्हरेस्ट वाघमध्ये. एव्हरेस्ट वाला मग आहे ना, तोही आहे. देऊ का तोही आहे, सगळंच आहे. अरे हा घरी बनवला आहे वहिनी मसाला. हा मग घरी मी आपण गावाला कसं बनवतो ते सगळं मसाले तसं मी बनवलंय, नागपूर स्टाईल मला बनवून ठेवते मी हा मसाला. तुम्ही ते त्याचं टेन्शन घ्या नको, टाका तुम्ही. मग ते बघा इथे आम्ही मस्त जिरा राईस केलाय, इकडे कांद्याच्या पातीची भाजी, हे आमच्या साहेबांसाठी आहे हे सगळं. इकडे डाळ बनवली, डाळ तुम्हाला इथे असं पाणी पाणी दिसेल. आता हे बघा हलवल्यावर किती घट्ट आहे ते, हे बघा असं आहे. डाळ बनवली. आणि इकडे आमच्या वहिनीने केलेलं स्पेशल चिकन, मस्त दिसायला पण भारी दिसत आहे, एक नंबर. बघा आता है ना, आता रिव्ह्यू द्यायचा वहिनीने कसं बनवलं हो ना गा. मग टावेल तिकडे वहिनीलाच म्हटलं घ्या जरा चिकन आता. आणि आता सिया आपले रिव्ह्यू देणार आहे ना सिया. आणि आता काय बोलली तू, व्हॉट चला कसं झालंय. हा आता कोणाला थँक्यू बोलायला. आता आमच्या घरी थकून वागून आलात आणि पहिले कामाला लागलात असं आहे ना. मग मम्मी लागले मांग. हो मग मी विचारच केला होता, म्हणलं आज वहिनीच्याच हातचं खायचं. कारण माहित आहे तेव्हा मागं गावी आली नाही का वहिनी, ते 1 नंबर चिकन झालं होतं. पाहूनच असला बाबा, नुसता घरात स्मेलच सुटला होता. चला जेवण घेतोय आता आम्ही. काय गावठी चिकन होतं ते. मग चला आता आराम करतोय. पेटपूजा झाली माझ्या आधीच हिचे डायलॉग चालू बघा. खरंच एवढं भारी झालेलं ना चिकन, एक नंबर. असं म्हणजे एकदम गावची जी टेस्ट असते ना, असली टेस्ट होती भारी. आणि तुम्हाला इथं माहितीच असेल, इथं ती वाईब्स यायला, ती टेस्ट यायला, गावाकडची टेस्ट यायला पैसे मोजावे लागतात, बरोबर की नाही, है ना. आता त्या दिवशीच बघितलं ना
मग हायकोडीला गेलं तर कसे पैसे मोजावे लागतात मग गावची व्यवसायाला. आणि खरंच एक नंबरचं झालेलं चिकन. सगळं मस्त जेवण वगैरे झालं आणि आमचे साहेबही आले होते. हातपाय धुवायला गेलेले मगाशी फ्रेश व्हायला आणि मग नंतर मग आले. म्हणजे आल्याबरोबर ते एकदम बघितलं, मी सांगितलं ओळख वगैरे करून दिली, ते पण एकदम शॉक झाले माहितीये का. काय बोलायला बहिणी वाटत सख्या बहिणी आहात का तुम्ही असं बोलायला लागले. वाटतच नाही असं एकदम. आणि खरंच तुम्हाला पण असं वाटलं असेल एकदम शॉक. आणि ना आता वहिनी पण झोपली आहे आणि ती पण झोपली आहे कारण आता नाही का थकवा आलाय ना भरपूर. पहिली गोष्ट ती तर आता मुंबईमध्ये राहते, तिला काही सवय एवढं काय नाही. पण बहिणीला म्हणजे ती आहे जागी थोडीफार, पण बहिणी खरंच झोपल्या, जाम थकल्या. सकाळपासून प्याकाडा वगैरे बघितलं, परत तिथलं इकडे तिकडे त्यांचा जाम प्रवास होता म्हणून त्याच्यामुळे. माझं तर तुम्ही बघितलंच आता, सकाळपासून मी सगळं शेअर करतच आली आहे. तर हे सगळं कसलं बाय कसला कंटाळायला सांग. म्हणजे मला त्याचा कंटाळा नाही, मला ते करायचंय. काय करायचंय जे आता मी सांगू नाही शकत इथे, पण मला ते करायचं. जो मी जे करते रिहर्सल ज्याची मी करते ते मला करायचंय. पण ना कंटाळा पण येतो सारखं. पण आता थोडेच दिवस राहिले ना बाई, आता थोडीशी दगदग होते आम्हाला. म्हणजे आमचे का पण कामं करायचे, परत तिकडून यायचं, परत हिला सोडायचं घाईघाईने. आता थोडीशी दगदग होणारच आहे. तर ते पण 16-17 तारखेपर्यंत ना. आता काही 10-15 दिवस राहिले, तेवढा त्रास काढावाच लागेल तुला आणि मला पण. ठीक आहे, मग नंतर त्याच्यानंतर मग आराम करू, चालेल. मग सुट्टी घेऊन मग आराम करू, झोपा काढायच्या. मग आता काय करणार, कारण आता थोडीशी दगदग होईल आणि ते काय मेहनतीचं फळ मिळतं. पण एवढं लक्षात ठेव, मेहनत केली तरच पुढे आपण जाऊ, बरोबर ना. आणि तू पण पुढे जाणार. सो असं आहे सगळं शेड्यूल, सगळा हा सकाळपासूनचा व्हिडिओ सगळा. सो असं होतं सगळं. सो वहिनी पण थकल्यात म्हणून त्यामुळे त्या पण झोपल्यात. आता परत उद्या सकाळी आम्हाला जायचंय आणि सगळं भारी झालं. आजचा दिवस जरी थकावटमध्ये गेला असेल पण तरी पण खूप हॅप्पी पण गेला तेवढाच. आणि नशीब येताना मग मेट्रोमध्ये येताना जरा वहिनी होती सोबत म्हणून मला रील्स पण काढता आल्या, कारण माझी खूप इच्छा होती कोणच नाही मोबाईल पकडायला. आता करू काय, पण शेवटी माझी जी इच्छा होती ते पण इच्छा पूर्ण झाली. ते तुमच्यापर्यंत पोहोचले पण असतील व्हिडिओ. सो आता उद्या भेटूच. सो चला मग आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवढं जमतं तेवढं, मला शक्य होतं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करते. सो आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाचे का पुढच्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.